हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे सॅटर्डे आणि आत्ता वाजलेले आहे सकाळच्या 8। तर आज जरा थोडंसं लेट झालं उठायला आणि मला आज बाहेर जायचं आहे, त्यामुळं मी काय जास्त आज स्वयंपाक वगैरे करणार नाही आहे। तर माझी बहीणच करणार आहे आणि थोडंसंच करायचं आहे। तर मी जस्ट घरातलं आवरलं सगळं, म्हणजे झाडू वगैरे काढला। तर चला आता मी पण आवरते आणि दाखवते तुम्हाला बहिणीचं काय चालू आहे ती तयारी। बटाटे सोलून ठेवलेले आहेत आणि इथे चालू आहे मसाल्याची तयारी। प्लीज हे बाकीचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते बघू नका तुम्ही, थोडंसं जरा झालेलं आहे कचरा, तो क्लीन करेल ती बनवती आलूचे पराठे। आणि माझ्या छोट्या बहिणीचं काम खूप स्लो असतं बरं का, तर मग मी तिला स्वयंपाकामध्ये हेल्प केली, नाहीतर खूपच लेट झाला असता तिला पण आणि मला पण। तिने हे ऐकल्यानंतर आता काय माझं खरं नाही। तर नंतर मी माझं आवरलं आणि आता निघालीये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक महिन्याला पिलूला भेटायला जाते, तर प्रत्येक महिन्याचा बर्थडे आम्ही त्याचा करतो। तर उद्या आहे 26 तारीख, म्हणून मग मी 25लाच निघालीये। तर मी सकाळी लवकर निघाले होते कारण दीदी सोबत मला तुळशीबागेत जायचं होतं, कारण तिला थोडीशी शॉपिंग करायची होती। तर ती बोलत होती डायरेक्ट तू तुळशीबागेतच ये, इकडे येणार नंतर तिकडून जायचं, तुला खूपच फिरावं लागेल। पण मी म्हटलं नको, कारण मला जरा सामान पण न्यायचं होतं, मग ते सामान घेऊन कुठं फिरणार। मग मी तिला म्हटलं नाही मी येते, तिथं सामान वगैरे ठेवते, मग तिथूनच जाऊ आपण डायरेक्ट। म्हणून मग मी तिकडेच गेले। पुण्यातल्या लोकांना तर माहीतच असेल की तुळशीबाग कुठे आहे आणि तिथं काय काय मिळतं ते, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते। तर ते खूप मोठं होलसेल मार्केट आहे, जसं पिंपरीचं आहे तसं। तर तिथे भरपूर सारं सामान मिळतं आणि कमी रेटमध्ये मिळतं। आणि ते ठिकाण आहे दगडूशेठ गणपती मंदिराच्या तिथे, जसं की ज्वेलरी, कपडे, अजून असं बरंच काही सामान मिळतं तिथे, रुखवत वगैरे, लग्नाच्या शॉपिंगसाठी तर खूप सारं आहे। स्टॉपवरती गेल्यानंतर मला बस पण लगेच भेटली। बघता बघता लगेच कशी भोसरी आली मला कळलंच नाही। पहिल्यांदा मी जेव्हा गेलते ना तेव्हा मला एवढं लांब वाटत होतं, कारण फर्स्ट टाइम जेव्हा आपण कुठल्या एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा ना आपल्याला ते खूप ठिकाण लांब वाटतं, पण जेव्हा असं तिथे 5-6 वेळा जाऊन येतो ना तेव्हा मग नंतर काय वाटत नाही आपल्याला जाण्यासाठी, कारण फॅमिलीयर झालेला असतो आपण, म्हणजे आधी गेलेलो असतो त्यामुळे। तर मी आता उतरलीये बसमधून, आता चाललीये घराकडे। आतमध्ये गेल्यानंतर मी बघते काहीतरी पिल्लू जागच आहे, आणि दरवेळेस मी जेव्हा पण जाते ना तो झोपलेलाच असतो। आज असं होतं की तो जागाच होता। तर हे बघा इथं कसं बघतोय माझ्याकडे, आणि गेल्यानंतर मी फक्त माझ्याकडे 1 मिनिटच आला नसेल, नंतर तो लगेच माझ्याकडे आला। तिथे पोहोचल्यानंतर अर्ध्या 1 तासानंतर लगेच आम्ही तुळशीबागेत जाण्यासाठी निघालो। तर मी, माझी बहीण, तिची सासू आणि पिल्लू, आम्ही 4 निघालोय। पिल्याची मस्ती बघत आम्ही कधी तुळशीबागेत पोहोचलो आम्हाला समजलंच नाही, तर आता आम्ही पोहोचलोय। आणि आधी कधी असं गेल्यानंतर बाहेर ना एवढा त्रास दिला नाही पिल्याने, म्हणजे असं शांत बसायचा, फक्त इकडं तिकडं बघायचा। पण ना त्या दिवशी खूपच त्रास दिला, कुठं हे ओढ कुठं ते ओढ असं चालूच होतं त्याचं, सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं, नाहीतर म्हटलं काहीतरी ओढून घ्यायचा तो। एवढं खास नाही वाटत मला। तुळशीबागेत आल्यानंतर असं होतं की काय घेऊ काय नको, खूप कन्फ्यूज होतो, म्हणजे सगळ्याच गोष्टी एवढ्या छान असतात ना।
आणि लग्नासाठी तर शॉपिंग करायला खूप भारी आहे बरं का इकडं, कारण ज्वेलरी वगैरे खूप सारे ऑप्शन असतात त्याचे. आणि रुखवत वगैरे पण आम्ही इकडूनच घेतलं होतं दीदीच्या लग्नात, आणि थोडीफार निम्मी शॉपिंग मला वाटतं इकडूनच केली असेल आम्ही. खिडकी मम्मी घालाय का खिडकी. हा बघा कसा ओरडतो, एवढा ओरडत होता ना तो, जे काही दिसेल ते हातात पाहिजे होतं त्याला. आमच्या दीदीला ना बार्गेनिंगच करता येत नाही, जेवढ्याला म्हणेल तेवढ्याला तयार होते, नाहीतर मग तिथून निघून जाते. पण कमी जास्त वगैरे असं काही करायला काय बोलतच नाही ते. नंतर आम्हाला दिसले बघा इथे गॉगल, तर आम्हाला पिल्याला एक गॉगल घ्यायचं होतं छोटासा. तर हे बघा घातल्यावर एवढी शायनिंग मारत होतं ना, ऍटिट्यूड काय होतं त्याचा, बापरे. हा बघा कसं बघतोय. नंतर आम्ही फिरून फिरून थोडंसं थकलो म्हणून छोटासा ब्रेक घेतला आणि या बेकरीमध्ये आम्ही पेट पूजा करण्यासाठी शिरलो. तरी ते फक्त कचोरीच होते आणि समोसे पण संपले होते, थोडेच होते, ते पण गरम नव्हते. तर त्यांना म्हटलं आम्हाला गरम समोसे हवेत, तर ते बोलले की थोड्या वेळ वाट बघावी लागेल, म्हणून आम्ही इथं बघत होतो काय काय आहे. तर आम्ही इथून थोडासा खाऊ पण घेतला, जसं की खजूर आणि म्हैसूर पाक. तोपर्यंत पिल्याने पण इथे थोडीशी पेटपूजा केली. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आमची समोसेची ऑर्डर आली आणि खूप टेस्टी होता बरं का. कसं करतंय. तर खाऊन पिऊन झाल्यानंतर बघा आता कशी त्याला एनर्जी आली आहे. आणि इथे एक गंमत झाली होती बरं का, शेजारच्या स्टॉलवरती एक काका सामान विकत होते आणि ते एकदमच अचानकच ओरडले बरं का. तर हा लागला खूप मोठ्याने रडायला तिथे. चालता चालता आम्हाला इथे उसाचा रस दिसला, म्हणून आम्ही आतमध्ये शिरलो आणि इथं एकदम मस्त थंडगार उसाचा रस पिलो, खूप भारी वाटत होतं. नंतर आम्ही इथे बाहेरूनच दगडूशेठ गणपतीचं मुखदर्शन घेतलं. आतमध्ये गेलो होतो पण खूप मोठी लाईन होती आणि एवढ्या वेळ लाईनमध्ये थांबायचं म्हणलं पिल्ला थांबला नसता आणि आधीच किरकिर करत होता तो. मग म्हटलं नंतर कधीतरी फक्त दर्शनासाठी यावं. सगळी शॉपिंग झाल्यानंतर इथं आम्ही ऑटो बुक केली आणि आता घरी निघालोय. एवढं फिरून कंटाळा आला बघा त्याला आणि आता झोपलाय बघा तो. पोचलो आम्ही आता घरी. तुळशी बागेतून येऊन आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला काय काय शॉपिंग केली ते दाखवते. ही बघा ही अशी लटकन घेतली आणि ही मल्टी कलरमध्ये घेतली, म्हणजे सगळ्याच ह्याच्यावरती मॅच होतं ते. नंतर हे 2 गळ्यातले घेतलेत, हे 100ला 2 भेटले आम्हाला. हे बघा असं आहे. दीदीनं हे मंगळसूत्र घेतलेत. नंतर ही एक शोची वस्तू घेतली होती खिडकीमध्ये अडकवायला, जेणेकरून ते वाजेल आणि पिल्याला बघायला भारी वाटेल. हे आहे पैंजण. असे 2-3 कानातले घेतलेत. हे तर तुम्हाला दाखवलं होतं. तर हा पिल्यासाठी छोटासा गॉगल घेतलाय. नंतर हा एक असा क्लिप आहे, ऑक्सिडाइज बांगड्या. नंतर हे असं मंगळसूत्र आहे बघा ऑक्सिडाइज आणि त्याच्यासोबत कानातले, आणि हे पण गळ्यातले घेतलं होतं. या सेफ्टी पिन्स, टिकल्याचं पॉकेट. नंतर हे काय असं आयब्रो पेन्सिल वगैरे, सिंदूर आणि कुंकवाची डब्बी वगैरे घेतली होती. आणि हे सँडल घेतलं होतं. तर अशी होती आमची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता वाजलेलं आहे संध्याकाळच्या 6 आणि बघा याची मस्ती चालू आहे. काय वाजतंय रे, काय वाजतंय, काय वाजतंय.
आता त्याची झोपायचं टायमिंग झालं होतं म्हणून दीदी त्याला जेवण भरवते. आता जेवण करून त्याला झोपवायचं. आणि प्रत्येक वेळेस मी जेव्हा पण येईल ना तेव्हा काही ना काहीतरी गोष्ट शिकलेली असतो तो. तर बघा आता बोट दाखवायला शिकलाय. असं कुठली गोष्ट असेल की त्याच्याकडे बोट दाखवतो, काय पाहिजे असेल की हे पाहिजे म्हणून असं बोट दाखवतो. आणि जेवताना ना मध्ये अजिबात थांबायचं नाही बरं का, कंटिन्यू चारत राहायचं, नाहीतर मध्ये थांबलं ना की मग त्याचा लगेच मूड जातो आणि मग जेवण करायला नको म्हणतो. दुसऱ्या दिवशी मी हा व्लॉग कंटिन्यू करते. तर आता सकाळची बघा गाणी लावलेली आहेत आणि हा गाणी बघत बसलाय बघा कसं. तर त्याला अशी मराठी काय काय गाणं ऐकायला आवडतात. नाच ग गुमा, गाव सुटना असं लावलं ना की त्याच्याकडे बघत बसतो एकदम टक लावून. नंतर बघा आम्ही दोघं कसं गाणी ऐकत बसलो, एकदम शांत बसला होता. आत्ता वाजले दुपारचे 12:30. पडल पडल तो तोंडात नाही घालायचं. चालव चालव कसं चालवायचं, आजी कसं करते. सरळ कर. हा तिथे बघा तो प्रयत्न करतोय पण त्याला एवढं समजत नाहीये अजून, त्याला चालवायला येत नाही अजून. यावेळेस काय आम्ही साधं सिंपल फक्त करायचं म्हणून ठरवलं होतं. तर थोडंसं डेकोरेट केले बघा इथं फळांनी. तर तो पण तो नीट करून देत नव्हता. त्याच्या हातात अशी कॅडबरी दिली होती बरं का, जेणेकरून तो त्याच्यात मग्न होईल खेळण्यात आणि इकडे तिकडे जास्त करणार नाही. नंतर त्याचा छोटासा फोटोशूट वगैरे करून थोडा वेळ आराम केला आणि आता वाजले संध्याकाळच्या 6. तर मी आता निघाली घरी जाण्यासाठी. मला लगेच बस भेटली आणि आता मी बसमध्ये बसलीये. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.